माणसांचा श्वास सोडून प्रत्येक घासावर कर आपल्या देशामध्ये लादलेला आहे की शेतकऱ्यांसाठी ना देश आहे, ना शेतकऱ्यांसाठी राज्य आहे, ना शेतकऱ्यांसाठी नेता आहे, ना शेतकऱ्यांसाठी कोणीच आहे. सगळी आंदोलनं, सगळे नेते हे शेतकऱ्यांसाठी आता हतबल झालीत की काय अशी म्हणायची वेळ आलेली आहे. या देशातील लोकांना गरज कशाची? रस्त्यांची गरज आहे, शेती वाचविण्याची गरज आहे, पाणी वाचविण्याची गरज आहे का या देशाचं भविष्य वाचविण्याची गरज आहे? की 2030 पर्यंत येत्या 5 वर्षामध्ये दरवर्षी 1.3 ते 1.9 सेल्सिअसनं तापमान वाढत जाणार आहे अशी बातमी वाचली. WMO संयुक्त राष्ट्राच्या हवामान संघटनेनं ही चिंता व्यक्त केलेली आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की येत्या 5 वर्षामध्ये तापमान वाढीचं संकट हे सर्वाधिक असणार आहे आणि त्या संकटामध्ये शेतकरी, शेती आणि पाणी हे जपणं आणि संरक्षित करणं फार महत्त्वाचं आहे. आता ही जी चिंता व्यक्त केलेली आहे त्या चिंतेला आपल्या देशामध्ये थारा नाही. कारण मागच्या 65 वर्षामध्ये वेळोवेळी संयुक्त राष्ट्रसंघानं भारतातल्या पर्यावरणाविषयी चिंता व्यक्त केली, उपाय सुचविले, परंतु त्यामधला एकही उपाय आणि त्या उपायावरती उपाययोजना आपल्याकडे झालेली नाही आणि त्यामुळे भविष्यात होण्याची अपेक्षा देखील नाही. परंतु एक गोष्ट जर लक्षात घेतली तर आपल्याकडं अलीकडं फार मोठा विकास चालू आहे आणि तो विकास कुठला आहे तर तो फक्त रस्त्यांचा विकास आहे. महारस्त्यांचा, महामार्गाच्या नावाखाली जमीन जाते, झाडं जात आहेत आणि पैसा तर जातोयच लोकांचा. कारण मुंबई गोवा चौपदरीकरणामध्ये रत्नागिरी परिसरामधील 7 लाख झाडं कापले गेलेले आहेत. आगामी जो होऊ घेतलेला शक्तिपीठ महामार्ग आहे त्या महामार्गामध्ये किती झाडं तोडली जाणार आहेत याची आकडेवारी अजून यायची शिल्लक आहे. म्हणजे एकीकडं जग चिंतेमध्ये आहे की पर्यावरणासाठी काम करण्यासाठी, पर्यावरण संरक्षित करण्यासाठी, आणि आपण त्याच्या विरुद्ध वागतोय की हे सगळं उद्ध्वस्त करण्यासाठी. आज मला सांगा की या देशातील लोकांना गरज कशाची? रस्त्यांची गरज आहे, शेती वाचविण्याची गरज आहे, पाणी वाचविण्याची गरज आहे का या देशाचं भविष्य वाचविण्याची गरज आहे? पाठीमागं आपल्याकडं घोषणा केली गेली होती 10 वर्षापूर्वी नद्या जोड प्रकल्पाची. त्या नद्या जोड प्रकल्पाचं झालं काय? गंगा, नर्मदा, कावेरी, भीमा, इंद्रायणी या महानद्यांची स्वच्छता झाली का? प्रश्न जिथल्या तिथेच आहे. म्हणजे कागदावरती, पेपरवरती, वर्तमानपत्रावरती बातमी येते, कधीतरी पर्यावरण दिनानिमित्त, पृथ्वी दिनानिमित्त अशा बातम्या येतात, वाचल्या जातात आणि मागे पडतात. म्हणजे बातम्या वाचण्यापुरतं पर्यावरण आपल्याकडे शिल्लक आहे, परंतु प्रत्यक्ष कारवाईमध्ये काहीच नाही. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्याची गरज आहे ते केलं जात नाही आणि ज्याची गरज नाही ते केलं जातं. माणसांचा श्वास सोडून प्रत्येक घासावर कर आपल्या देशामध्ये लादलेला आहे. त्या करामधून 15 लाख देणं शक्य होतं, कारण मागे प्रत्येक माणसाला 15 लाख मिळतील असं आश्वासन आपल्याला दिलं गेलं होतं. ते आश्वासन खरोखरच होतं, कारण त्यांच्या नियोजनानुसार प्रत्येकाला 15 लाख मिळणारच होते. परंतु ते मिळणारे 15 लाख कुठून मिळणार होते? आपल्याकडं 18% GSTची वाढ झाली. त्या 18% वाढीव GSTचा जर हिशोब केला तर या देशातल्या प्रत्येक माणसाला 15 लाख देणं मोठी गोष्ट नव्हती. परंतु ऐनवेळी मनामध्ये पाप आलं आणि 15 लाख देण्याऐवजी ते 15 लाख स्वतःच राज्यकर्त्यांनी खिशात घालायचं ठरवलं. आणि त्यामुळं काय झालं की मिळणारं उत्पादन, आलेला पैसा आपल्यापर्यंत पोहोचला नाही. आणि म्हणून आज जरी आपण विचार केला की महामार्गाची आपल्याला गरज नाही, महामार्गाचा पैसा इथल्या शेतकऱ्यांना जर दिला असता तर कदाचित या देशातला शेतकरी अजून प्रगत झाला असता. एवढंच नाही तर त्यांनी जगाची भूक संकटाच्या काळात मिटवली असती. शेतकरी कुठला जरी असला, जगाच्या पाठीवर कुठला जरी शेतकरी असला तर त्याचं काम हे असतं लोकांची भूक मिटवणं, लोकांच्या पोटाला अन्न देणं. कारण त्याच्या इतकं पुण्याईचं काम या जगामध्ये कोणीच करत नाही. परंतु जो पुण्याई करतो त्यालाच इथले सत्ताधारी लाथाडतात
त्यालाच इथले सत्ताधारी राज्यकर्ते तुच्छ ठरवतात आणि त्याची दैन्य अवस्था करून ठेवतात. हे वास्तव आजच्या जगासमोरचं आहे. म्हणून जर हा महामार्गाचा पैसा किंवा कुंभमेळ्याचा पैसा नद्या जोड प्रकल्पासाठी खर्च झाला असता तर निश्चितच नवी क्रांती या देशामध्ये झाली असती आणि जे काही आज अधोगतीला पर्यावरणामुळे शेती चाललेली आहे तर ती शेती पुनर्जीवित झाली असती आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. कुठल्याही शेतकऱ्यानं कर्जमाफी मागितली नसती, कुठल्याही शेतकऱ्यानं माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी आरडाओरड केली नसती, कुठल्याही शेतकऱ्यानं मी कर्जबाजारी झालोय म्हणून आत्महत्या केली नसती. फक्त नद्या जोडीत प्रकल्पाचा 15 वर्षापूर्वी केलेली घोषणा अजूनही पूर्णत्वास गेली नाही. एवढंच काय तर मागच्या 20 वर्षामध्ये या देशामध्ये या राज्यामध्ये एकही नवीन प्रकारचा मध्यम प्रकल्प झालेला नाही. एवढंच काय तर छोटे छोटे प्रकल्प देखील झालेले नाहीत. म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा एकीकडं दिलेली घोषणा आज जर बघितलं तर पाणी अडवायला 20 वर्षामध्ये मुहूर्त सापडलेला नाही. सुरुवातीच्या काळामध्ये काही बंधारे झाले पण ते बंधारे असे झाले की पहिल्या पावसात वाहून गेले. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे की महानद्यांच्या पाण्यापेक्षा या देशामध्ये महाभ्रष्टाचार फार मोठा आहे. भ्रष्टाचाराचे पूर दिवसेंदिवस मोठे होत आहेत. एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे. शेवटी तात्पर्य एवढंच आहे की शेतकऱ्यांसाठी ना देश आहे, ना शेतकऱ्यांसाठी राज्य आहे, ना शेतकऱ्यांसाठी नेता आहे, ना शेतकऱ्यांसाठी कोणीच आहे. सगळी आंदोलनं सगळे नेते हे शेतकऱ्यांसाठी आता हतबल झालेत की काय अशी म्हणायची वेळ आलेली आहे. धन्यवाद.